बघा प्रश्न क्रमांक पहिल्यापासून तर प्रश्न क्रमांक 30पर्यंत तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी काय म्हणणार नाही, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, करू वाटलं करा, नाहीतर करू नका. पण कसे हे 30 प्रश्न इम्पॉर्टंट तुमच्यासाठी, जेणेकरून तुम्हाला 1-2 मार्काचा फायदा होईल माझ्या या व्हिडिओतून. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, कोणते व्हिटॅमिन सनशाईन व्हिटॅमिन म्हणून ओळखले जाते? तर बघा व्हिटॅमिन डी हे सनशाईन व्हिटॅमिन म्हणून ओळखले जाते, म्हणजे सौंदर्याचं व्हिटॅमिन म्हणून ओळखले जातं व्हिटॅमिन डीला. व्हिटॅमिन डी शरीरामध्ये सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने तयार होते, म्हणून याला सनशाईन व्हिटॅमिन असे म्हणतात. बघा नेक्स्ट प्रश्न घेऊ आपण. प्रश्न क्रमांक दुसरा, टोटल हे जे 30 प्रश्न राहणार आहे व्हिटॅमिन्सवर डिपेंड आहे, अगोदरच सांगतो मी तुम्हाला. बघा रातांधळेपणा नाईट ब्लाइंडनेस कशाच्या कमतरतेमुळे होतो? तर बघा व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा होतो, नाईट ब्लाइंडनेस होतो. व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे डोळ्याची दृष्टी संबंधित आजार होतात, जसे की रातांधळेपणा. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक तिसरा, रक्त गोठण्यासाठी ब्लड क्लोटिंग कोणते व्हिटॅमिन आवश्यक आहे? रक्त गोठण्यासाठी कोणतं व्हिटॅमिन आवश्यक असतं? तर व्हिटॅमिन के आवश्यक असतं, व्हिटॅमिन के. व्हिटॅमिन के रक्त गोठण्यासाठी आवश्यक असलेल्या घटकाची निर्मिती महत्त्वाची गुण. म्हणजे कसं, तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी लागलं तर त्या ठिकाणी 3 ते 7 मिनटापर्यंतच तुमचं ब्लडिंग होतं, 3 ते 7 मिनटाच्या दरम्यान ब्लडिंग होतं, रक्तस्राव होतो, आणि त्यानंतर ॲटोमॅटिक व्हिटॅमिन गोठतं. कशाच्यामुळं? व्हिटॅमिन केच्या सहाय्याने आपलं ॲटोमॅटिक रक्त गोठलं जातं, आणि त्या ठिकाणी आपला रक्तस्राव बंद होतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 4 नंबरचा, स्कर्वी हा आजार कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो? तर व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे स्कर्वी आजार हा होतो. कोणता? स्कर्वी आजार होतो. व्हिटॅमिन कमतरतेमुळे स्कर्वी आजारास कारणीभूत, ज्यामुळे हिरड्या सुजणे आणि रक्तस्राव होतो. लक्षात ठेवा, व्हिटॅमिन सीची जर कमतरता झाली तर हिरड्या सुजत्या, आणि त्याचबरोबर रक्तस्राव बी अतिप्रमाणात होतो. म्हणजे एखादं तुम्हाला लागलं वगैरे त्या ठिकाणी रक्तस्राव जास्त होतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 आहे, शरीरातील हाडे मजबूत ठेवण्यासाठी कोणते व्हिटॅमिन उपयुक्त आहे? तर व्हिटॅमिन तुम्हाला माहिती आहे डी कॅल्सिफेरॉल हे व्हिटॅमिन इम्पॉर्टंट आहे शरीराचे हाडे मजबूत होण्यासाठी. याला सनशाईन व्हिटॅमिन म्हणून पण संबोधले जातं. तर डी हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक कॅल्शियमचे शोषण करण्यास मदत होते. कोणतं? कॅल्शियमचे शोषण करण्यासाठी व्हिटॅमिन डी महत्त्वाचं आहे. त्यानंतर कोणते व्हिटॅमिन शक्तिशाली म्हणजे अँटीऑक्सिडंट व्हिटॅमिन आहे? तर व्हिटॅमिन ई हे अँटीऑक्सिडंट व्हिटॅमिन आहे. कोणतं? अँटीऑक्सिडंट, जे शरीरातील पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते. तर विचारू शकते अँटीऑक्सिडंट व्हिटॅमिन कोणते? तर व्हिटॅमिन ई हे अँटीऑक्सिडंट व्हिटॅमिन आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, बेरीबेरी आजार हा कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो? तर B1, व्हिटॅमिन B1चं जे शास्त्रीय नाव आहे थायमिन B1, जे थायमिन नावाचं जे व्हिटॅमिन आहे त्याच्यामुळे काय होतो? बेराबेरी आजार हा होतो. कमतरतेमुळे बेरीबेरी आजार होतो, ज्याचा परिणाम मज्जासंस्थेवर होतो आणि हृदयावर होतो. विचारू शकते बेराबेरी आजार कोणत्या अवयवावर परिणाम करतो? तर मज्जासंस्था आणि काय? हृदयावरती परिणाम होतो. तर व्हिटॅमिन B1चं नाव काय? थायमिन, आणि B12चं काय आहे? सायनोकोबाल्मिन हे व्हिटॅमिन B12चं नाव आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा 8 नंबरचा, गरोदर महिलांसाठी कोणते व्हिटॅमिन गर्भाच्या वाढीसाठी आवश्यक आहे? गरोदर महिलांसाठी कोणते व्हिटॅमिन गर्भाच्या वाढीसाठी आवश्यक आहे? तर फॉलिक ॲसिड जे आहे ते म्हणजे गरोदर महिलांचा जो गर्भ राहतो त्याच्यातील जे आपलं छोटं बाळ राहतं त्याच्या वाढीसाठी व्हिटॅमिन B9 हे महत्त्वाचं आहे. तर व्हिटॅमिन B9चं शास्त्रीय नाव काय? फॉलिक ॲसिड. लक्षात ठेवायचं, व्हिटॅमिन B9चं नाव आहे फॉलिक ॲसिड. फॉलिक ॲसिड गरोदरपणात गर्भाच्या मेंदू आणि मज्जासंस्थेच्या योग्य विकासासाठी आवश्यक आहे. मेंदू आणि मज्जासंस्थेच्या विकासासाठी कोणतं? व्हिटॅमिन B9 म्हणजेच फॉलिक ॲसिड हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 9 नंबरचा बघा या ठिकाणी, कोणते व्हिटॅमिन त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त आहे? तर बघा त्वचेच्या आरोग्यासाठी कोणतं व्हिटॅमिन महत्त्वाचं आहे? तर यापैकी सर्वच व्हिटॅमिन ए पण महत्त्वाचं आहे, व्हिटॅमिन सी महत्त्वाचं आहे, आणि व्हिटॅमिन ई पण महत्त्वाचं आहे. त्यामुळं वरील सर्व व्हिटॅमिन हे इम्पॉर्टंट आहे त्वचेच्या आरोग्यासाठी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 नंबरचा आहे, या ठिकाणी पेलाग्रा हा आजार कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो? एक मिनटं, मी थोडं फोन घेऊन येईन तर माझा प्रॉब्लेम होऊ शकतो, त्याला मी थोडं एरोप्लेन मोडवर टाकतो. बघा या ठिकाणी पेलाग्रा हा आजार कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो? तर पेलाग्रा हा आजार जो आहे तो व्हिटॅमिन B3 यानी की नियासिन, व्हिटॅमिन B3च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? पेलाग्रा. विचारू शकते पेलाग्रा आजार, व्हिटॅमिन B3 पेलाग्रा. तर लक्षात ठेवायचं, व्हिटॅमिन B3चं जे सायंटिफिक नाव आहे म्हणजे शास्त्रीय नाव आहे ते कोणतं आहे? नायसिन आहे. नियासिन म्हणतात त्याला, नियासिन. लक्षात ठेवा, नायसिन पण येतं, नियासिन पण म्हणतात, दोन्ही पण शास्त्रीय नाव ध्यानात ठेवा. कधी एक्झाममध्ये नियासिन राहतं किंवा नायसिन राहतं. त्यानंतर B6चं जे सायंटिफिक नाव आहे, शास्त्रीय नाव आहे ते पायरोडॉक्झिन आहे. कोणतं आहे? पायरोडॉक्झिन. इथं लिहितो खाली पायरोडॉक्झिन. पायरोडॉक्झिन लक्षात ठेवा, व्हिटॅमिन B6चं पायरोडॉक्झिन आहे. आणि
विटॅमिन B2चं काय रायबोफ्लोविन आहे, हे लक्षात ठेवा. बघा विटॅमिन B3च्या कमतरतेमुळे म्हणजे विटॅमिन B3 नियासिनच्या कमतरतेमुळे पेलाग्रा हा आजार होतो, ज्यामुळे त्वचेचे विकार, मानसिक गोंधळ आणि अतिसार होतो. एवढं लक्षात ठेवा. बघा या ठिकाणी 10 प्रश्न झाले. 11व्या प्रश्नावर जाऊ आपण. विटॅमिन B3 अँटी स्टेरिलिटी विटॅमिन म्हणून कोणत्या विटॅमिनला ओळखतात? अँटी स्टेरिलिटी विटॅमिन कोणतं आहे? तर विटॅमिन हे अँटी स्टेरिलिटी विटॅमिन आहे, विटॅमिन ई. ते विटॅमिन ई प्रजनन क्षमतेसाठी महत्त्वाचे आहे, म्हणून याला अँटी स्टेरिलिटी विटॅमिन असं म्हणतात. तर कशासाठी इम्पॉर्टंट आहे? प्रजनन क्षमतेसाठी विटॅमिन महत्त्वाचं आहे, प्रजनन क्षमतेसाठी. आणि केसासाठी पण विटॅमिन ईची आवश्यकता आहे. तर विटॅमिन ईला विटॅमिन ईच्या कमतरतेमुळे काय होतो? वांझपणा होतो. काय होतो? वांझपणा. हे पण लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. विटॅमिन ईच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो विचारतात. तर कोणता रोग होतो? वांझपणा हा रोग होतो, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक समोरचा जाऊ आपण. 12 नंबरचा आहे. कोणते विटॅमिन शरीराच्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे? रोगप्रतिकारक शक्ती. तर बघा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी विटॅमिन ई सी जे इम्पॉर्टंट आहे. अक्सॉर्बिक ॲसिड हे त्याचं नाव आहे, सायंटिफिक नाव आहे. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते शरीरातली आणि सर्दी खोकल्यापासून संरक्षण करते. तर बघा विटॅमिन सी पाहिजे शरीरामध्ये, त्यामुळे सर्दी खोकला हे आजार कमी प्रमाणात होतात. त्यानंतर बघा या ठिकाणी 13 नंबरचा प्रश्न आहे. कोणते विटॅमिन शरीरात फॉलिक ॲसिडसह लाल रक्तपेशी म्हणजे आर बी सी निर्माण करतात? कोणते विटॅमिन फॉलिक ॲसिड म्हणजे RBC निर्माण करतात? तर विटॅमिन B12. विटॅमिन B12चं नाव काय आहे? शास्त्रीय नाव सांगायचं आहे सायनोकोबाल्मिन. काय? सायनोकोबाल्मिन. लक्षात ठेवा, याचं सायंटिफिक नाव आहे सायनोकोबाल्मिन. विटॅमिन B12चं नाव आहे. लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी आणि मज्जासंस्थेच्या कार्यासाठी विटॅमिन महत्त्वाचं आहे. तर लक्षात ठेवायचं त्याचं शरीरात कोणते फॉलिक ॲसिडसह लाल रक्तपेशी निर्माण करण्यास मदत कोणते विटॅमिन? फॉलिक ॲसिड पण आणि कोणतं? विटॅमिन B12 सायनोकोबाल्मिन, हे लक्षात ठेवा फक्त. प्रश्न क्रमांक 14 आहे. रिकॅट्स हा आजार कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो? तर विटॅमिन आपलं जे डी आहे, सनशाईन विटॅमिन, त्याच्या कमतरतेमुळे कोणतं आजार होतो? रिकॅट्स हा आजार होतो, ज्यामुळे हाडे वाकड्या होण्याची समस्या जास्त होतात लहान मुलामध्ये हाडे वाकड्या होतात. कशामुळे? विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे रिकॅट्स हा रोग होतो. जास्त करून हा जो रिकॅट्स नावाचा रोग आहे, हो लहान मुलामध्ये जास्त बघितलेला जातो. त्यांना जास्त होतो लहान मुलांना. बघा 15 नंबरचा प्रश्न आहे. कोणते विटॅमिन गुळवेला म्हणजे माउथ अल्सर बरे करण्यास मदत करतो? गुळवेला, लक्षात ठेवा, गुळवेला हे एक आजार आहे आणि माउथ अल्सर म्हणतात त्याला. तर तो जो आहे तो मदत करतो त्याला कमी करण्याचं. तर विटॅमिन जे आहे B12 रायबोफ्लोविन जे विटॅमिन आहे आपलं B12, ते तोंडात जे आपलं अल्सर वगैरे येतं, जिभेला फोड वगैरे येते, तोंडात फोड वगैरे येते, दुखण्याला कारणीभूत ठरते. ह्याची जर कमतरता असली B12ची, रायबोफ्लोविनची, तर तोंडात फोड येते, अल्सर येते आणि जिभेला दुखण्याचं कारणीभूत ठरते. एवढं लक्षात ठेवा फक्त. त्यानंतर 16 नंबरचा प्रश्न, विटॅमिन केचा मुख्य स्रोत काय? तर बघा विटॅमिन केचा मुख्य स्रोत कोणता आहे? इम्पॉर्टंट आहे सूर्यप्रकाश, बरोबर. तर आणि सूर्यप्रकाशाच्या डी हा विटॅमिन आहे आणि विटॅमिन के सूर्यप्रकाश. तर विटॅमिन केचं सायंटिफिक नाव सांगतो, फिलोक्लोनाइन आहे. फिलोक्लोनाइन, एवढं लक्षात ठेवा. फिलोक्लोनाइन हे विटॅमिन केचं सायंटिफिक नाव आहे. हिरव्या पालेभाज्या जसे की पालकमध्ये विटॅमिन केचे समृद्ध स्रोत आहे. सर्वात जास्त विटॅमिन के कोणत्या भाजीत आहे? पालक भाजीत, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर 17 नंबरचा आहे. त्वचेसाठी कोलेजन तयार करण्यासाठी कोणते विटॅमिन महत्त्वाचे आहे? तर विटॅमिन सी हे कोलेजन निर्माण करतात. कोलेजन तयार करण्यासाठी विटॅमिन सीची महत्त्वाची भूमिका बजावते. कोलेजन कोणतं विटॅमिन तयार करते? एवढं लक्षात ठेवा, विटॅमिन सी हे कोलेजन निर्माण करतं. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक 18 नंबरचा. कोणत्या विटॅमिनची कमतरता मेंदूशी संबंधित आजारांना कारणीभूत ठरते? वरील सर्व आहे, जी हे B1 थायमिन, B6 पॅरोडायझिन आणि B12 सायनोकोबाल्मिन, हे तिन्ही विटॅमिन काय आहे? मेंदूचे म्हणजे विटॅमिनची कमतरता जर झाली तर मेंदूशी संबंधित आजार होतात या विटॅमिनमुळे. त्यामुळे विटॅमिन B1, B6, B12 हे विटॅमिन जास्त प्रमाणात घेणं गरजेचे आहे, ज्यामुळे आपल्या मेंदूचं जे मेंदू सुदृढ राहतो, त्यामुळे जास्त गतीने काम करतो मेंदू. विटॅमिन्स मज्जासंस्थेसाठी आणि मेंदूसाठी आवश्यक आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक समोरचा आहे आपला 19 नंबरचा. बघा या ठिकाणी कोणते विटॅमिन शरीरात द्रव्यात विरघळणे? तर बघा तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो की विटॅमिन पाण्यात विरघळणारे आणि पाण्यात न विरघळणारे. या ठिकाणी लिहितो पाण्यात विरघळणारे, सोल्युबल, पाण्यात विरघळणारे. थोडं जास्त ते झालं, टचिंग व्हावं लागलं याला, एक मिनटं. हे
प्रॉब्लेम झाला आहे पेनला. एक मिनटं, काय झालं आहे पेनला? पाण्याचा प्रॉब्लेम झाला याला. एकच मिनटं. कसं आहे, व्यवस्थित शिकवलं ना तुमच्या बी लक्षात राहायला पाहिजे, नाहीतर काय आहे ते धांगडधिंगा शिकवायचा फायदा नाही होत त्यांना काही. बघा, पाण्यात विरघळणारे, पाण्यात आणि न विरघळणारे, फक्त इथं बघतो न विरघळणारे. बघा, पाण्यात विरघळणारे दोनच व्हिटॅमिन आहे, व्हिटॅमिन बी आणि सी. कोणतं? व्हिटॅमिन बी आणि सी. कसं लक्षात ठेवायचं? गई भैंस पाणी में, बी सी. गई भैंस पाणी में, बी सी हे पाण्यात विरघळणार आहे. आणि जे आपले बाकीचे उरलेले ए डी ई के हे जे व्हिटॅमिन आहे हे पाण्यात न विरघळणारे व्हिटॅमिन, म्हणजे जे कशात विरघळतात? हे मेदात विरघळणारे व्हिटॅमिन आहे. हे पाण्यात विरघळणारे बी आणि सी हे पाण्यात सोल्युबल आहे आणि हे मेदात विरघळणारे. लक्षात ठेवा एवढं फक्त. बघा, व्हिटॅमिन शरीरात द्रव्यात विरघळत नाही, तर मी तुम्हाला ते सांगितलं की पाण्यात विरघळणारे कोणते? बी आणि सी. म्हणजे हे पण विरघळतं आणि हे पण विरघळतं. हे ज्याच्यातलं जे डी व्हिटॅमिन आहे हे मेदात विरघळतं, त्यामुळे व्हिटॅमिन डी हे चरबी विद्रव्य म्हणजे फॅट सोल्युबल आहे, म्हणजेच मेदात विरघळणार आहे. व्हिटॅमिन द्रव्यात विरघळत नाही. लक्षात ठेवायचं आहे, बी आणि सी हे व्हिटॅमिन काय आहे? हे पाण्यात विरघळते, याच्यात विरघळत नाही. आणि द्रव्यात विरघळणारे कोणते? डी व्हिटॅमिन आहे, ए डी ई के. एवढं लक्षात ठेवा फक्त. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 नंबरचा आहे, कोणत्या व्हिटॅमिनचा अतिरेक शरीरासाठी हानिकारक आहे? जर का एखादं व्हिटॅमिन अतिरेकित जर झालं तर शरीरात ते हानिकारक ठरतं. कोणतं व्हिटॅमिन आहे? तर व्हिटॅमिन जे आपले ए हे इम्पॉर्टंट आहे, जे ते जर आपण जास्त प्रमाणात घेतलं तर शरीराला विषारी ठरतं ते व्हिटॅमिन, आणि यामुळे यकृताला हानी होते. लक्षात ठेवा, जर का व्हिटॅमिन कसं समजायचं की व्हिटॅमिन शरीरात जर जास्त झालं तर काय सर्वात पहिलं लक्षण काय देतं? तर बघा, व्हिटॅमिन ए जर जास्त झालं शरीरात तर सर्वात प्रथम आपल्याला खाज येते अंगाला. हे जर आज समजून चालायचं, सर्वात जास्त जर आपल्याला अंगाला खाज यायला लागलं तर समजून चालायचं की आपल्या शरीरामध्ये जे व्हिटॅमिन ए याचा अतिरिक्त वापर झालेला आहे, त्यामुळे आपल्या शरीराला खाज येते आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या यकृतावर होऊ शकतो, हानी होऊ शकते. एवढंच लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21 नंबरचा आहे, शरीरात चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम योग्यरित्या चालवण्यासाठी कोणते व्हिटॅमिन आवश्यक असते? तर व्हिटॅमिन बीचा गट, बीचा जो गट आहे तो सगळंच, म्हणजे व्हिटॅमिन B1 थायमिन, B2 रायबोफ्लेविन, B3 नियासिन आणि B6 पायरोडेक्झिन हे ऊर्जा निर्माण करण्यासाठी चयापचय क्रियेसाठी मदत करतात. ही कोणती व्हिटॅमिन आहे? व्हिटॅमिन बीचा गट. व्हिटॅमिन बी ऑप्शनमध्ये असलं तर बी मारू शकता तुम्ही, आणि त्या यापैकी जर समजा AEK आणि जर का B1 द्यायला असलं, B2 द्यायला असलं, B3 द्यायला असलं, B6 द्यायला, यापैकी या चारपैकी कोणतं पण ऑप्शन द्यायला असलं तरी पण त्याच्यातलं उत्तर हेच करायचं आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा 22 नंबर का, गर्भावस्थेत न्यूरल ट्यूब दोष. बघा, गर्भावस्थेत न्यूरल ट्यूब दोष जो टाळण्यासाठी ते कोणते व्हिटॅमिन वापरतात? तर व्हिटॅमिन जे आहे B9 फॉलिक ॲसिड हे याचा वापर होतो. काय? न्यूरल ट्यूब दोष टाळण्यासाठी व्हिटॅमिन B9. एवढं लक्षात ठेवा. व्हिटॅमिन B9चं जे नाव आहे ते फॉलिक ॲसिड आहे. गरोदर महिलांना गर्भाच्या योग्य विकासासाठी व न्यूरल ट्यूब दोष टाळण्यासाठी मदत होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा 23 नंबरचा, या ठिकाणी कोणते व्हिटॅमिन रक्तातील लोखंडाचे आयर्न शोषण करते? म्हणजे रक्तातील जे आयर्न राहतं, Fe, आयर्नचं सिम्बॉल काय? Fe, आयर्नचं सिम्बॉल Fe या नावाने डिनोट करतात. तर बघा, व्हिटॅमिन जे सी आहे हे आयर्न शोषण्यास मदत करतात. कोणतं? व्हिटॅमिन सी आयर्न शोषणात सुधारणा करते आणि ज्यामुळे ॲनिमिया कमी होण्यास मदत होतो. ॲनिमिया कमी होण्यास मदत होती. व्हिटॅमिन आयर्नमुळे काय होतं की ॲनिमिया कमी होतो, आणि त्यासाठी कोणतं व्हिटॅमिन मदत करतं? व्हिटॅमिन सी मदत करतं. 24 नंबरचा प्रश्न आहे, कोणते व्हिटॅमिन डोळ्यांचे आरोग्य टिकून राहते? सर्वांना माहितीची व्हिटॅमिन ए जे आहे रेटिनॉल, त्याचं सायंटिफिक नाव सांगितलं नाही. व्हिटॅमिन एचं मी रेटिनॉल नाव आहे त्याचं. रेटिनॉल काही पण म्हणा त्याला, फक्त लक्षात ठेवा. या असं ऑप्शन दिसलं तर व्हिटॅमिन एचं शास्त्रीय नाव आहे. डोळ्याची दृष्टी सुधारण्यासाठी आणि दृष्टी संबंधित व्हिटॅमिन आहे ते. व्हिटॅमिन कोणतं? ए. त्यानंतर 25 नंबरचा प्रश्न आहे बघा, हाडे दात सुदृढ ठेवण्यासाठी कोणत्या व्हिटॅमिन्सची आवश्यकता आहे? बघा, हाडं आणि दात म्हणजे त्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता राहते, आणि व्हिटॅमिन डी आणि के हे जे इम्पॉर्टंट आहे. हे हाडे आणि दात सुदृढ राहतात व्हिटॅमिन डीमुळे आणि केमुळे. व्हिटॅमिन डी कॅल्शियम शोषण्यास मदत करते, तर व्हिटॅमिन के जे हे हाडामधील कॅल्शियम शोषण्यास मदत करते. बघा, हे कॅल्शियम शोषण्यासाठी मदत करते व्हिटॅमिन डी, बरोबर मुख्यतः. तर हाडामधील कॅल्शियम, बघा, हाडामधील कॅल्शियम शोषण्यासाठी कोणतं? व्हिटॅमिन के. त्याला फिलोक्विनॉइन आपण असं त्याचं सायंटिफिक नाव आहे, आणि कॅल्सिफेरॉल हे व्हिटॅमिन डीचं नाव आहे. एवढं लक्षात ठेवा. तेव्हा 26 नंबरचा प्रश्न आहे, त्वचेच्या जखमा लवकर बऱ्या होण्यासाठी कोणते व्हिटॅमिन आवश्यक आहे? जर त्वचेच्या जखमा जर आपल्याला लवकर बऱ्या करायच्या असल्या तर व्हिटॅमिन सी भरपूर मात्रात घ्यायचं. तुम्हाला जर एखादी दुखापत झाली असेल तर व्हिटॅमिन सीचा जास्त स्रोत घ्यायचा. तर व्हिटॅमिन सीचा स्रोत काय माहिती आहे का? सगळ्यात जास्त मुख्य स्रोत काय आहे व्हिटॅमिन सीचा? जो आवळा आहे.
आवळा सगळ्यात इम्पॉर्टंट स्रोत आहे, सर्वात जास्त व्हिटॅमिन आवळ्यामध्ये असतं. त्यानंतर लेमनमध्ये पण बऱ्यापैकी व्हिटॅमिन सीचा स्रोत आहे. पण इम्पॉर्टंट जास्त करून आवळा खाण्याचा प्रयत्न करायचा, ज्यामुळे जखमा वगैरे जर झाले तर. कारण की काय होतं माहिती आहे का, व्हिटॅमिन सी काय करतं, कोलेजनच्या निर्मितीत मदत करतं, कोलेजन निर्माण करण्यासाठी मदत करतं, ज्यामुळे जखमा लवकर बऱ्या होतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27 नंबरचा आहे, नायट्रोजनयुक्त पदार्थ कोणत्या व्हिटॅमिनच्या चयापचयासाठी महत्त्वाचे आहे? तर नायट्रोजनयुक्त जे पदार्थ आहे ते व्हिटॅमिन जे आपलं पायरोडॉक्झिन व्हिटॅमिन आहे. काय याचं सायंटिफिक नाव? पायरोडॉक्झिन याचं सायंटिफिक नाव लक्षात ठेवा. मी सायंटिफिक नाव कोण सांगत आहे कारण की याच्यावरच जास्त प्रश्न विचारतात आहे परीक्षेमध्ये. तर व्हिटॅमिन B6 जे पायरोडॉक्झिन आहे ते प्रथिने आणि नायट्रोजनयुक्त पदार्थाच्या चयापचयासाठी आवश्यक आहे. त्यानंतर 28 नंबरचा प्रश्न आहे आपला, 28. अतिरेकी व्यायामानंतर ज्या स्नायूंच्या वेदना कमी करण्यासाठी कोणती व्हिटॅमिन मिळते? तुम्ही जास्त जर व्यायाम केला तर त्याचा थकवा क्षणभर हलका करण्यासाठी तुम्ही जर व्हिटॅमिन ई जर घेतलं भरपूर प्रमाणात, तर त्याच्यामुळे काय होतं, अँटीऑक्सिडंट असल्यामुळे त्याच्यात काय होतं, स्नायूंच्या पेशींना काय होतं, जे नुकसान होतं ते कमी होण्यास, त्याचं जे नुकसान पेशींना होणारं नुकसान कमी करण्यास मदत करते. म्हणजे व्हिटॅमिन एला काय म्हणतात, अँटीऑक्सिडंट व्हिटॅमिन बाबा, लक्षात ठेवायचे. अँटीऑक्सिडंट, अँटी म्हणजे काय, विरुद्ध, म्हणजे ऑक्सिडंटच्या विरुद्ध जे व्हिटॅमिन आहे ते कोणते आहे, व्हिटॅमिन ई, अँटीऑक्सिडंट म्हणतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29 नंबरचा आहे. त्यानंतर एकच प्रश्न राहतो, आपले 30 प्रश्न व्हिटॅमिनवर मग कंप्लीट होणार आहे. बघा या ठिकाणी शरीरात निर्माण न होणारे व आहारातून मिळणारे व्हिटॅमिन कोणते आहे? कसा इम्पॉर्टंट प्रश्न आहे ना. बघा एकमेव हे व्हिटॅमिन हे शरीरात निर्माण होत नाही, हे आहारातूनच घ्यावं लागतं आपल्याला. बाकी जवळपास सगळे व्हिटॅमिन शरीर निर्माण करू शकतं, पण व्हिटॅमिन सी जे हे आपलं शरीर तयार करू शकत नाही, म्हणून त्याला आपल्याला आहारातून घ्यावं लागतं. आणि मुख्य स्रोत कोणता आहे तुम्हाला माहीतच आहे, त्याचा मुख्य स्रोत सांगितला आवळा आहे आणि ॲस्कॉर्बिक ॲसिड हे त्याचं सायंटिफिक नाव आहे. आणि बघा शेवटचा प्रश्न आता 30 नंबरचा आपला. या ठिकाणी बघा कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे मुलांमध्ये वाढ खुटण्याची समस्या होते? तर बघा व्हिटॅमिन सर्वांना माहिती, व्हिटॅमिन डी जर असलं तर ही आपल्या कॅल्शियमसाठी मदत करते आणि कॅल्शियम हे कसं हाडाच्या वाढीसाठी पण इम्पॉर्टंट असतं. त्यामुळे काय होतं, लहान मुलांमध्ये हे जर व्हिटॅमिन कमी असलं तर त्यांची जी वाढ राहते ती खुटून जाते. व्हिटॅमिन डीच्या अभावामुळे लहान मुलांमध्ये हाडाच्या वाढीवर परिणाम होतो आणि त्यांना रिकॅट्स नावाचा रोग होतो. मी तुम्हाला सांगितलं अगोदर, रिकॅट्स नावाचा रोगात काय होतं माहिती का, लहान मुलाची जी हाडं राहते ती वाकडे तिकडे होते आणि त्यांच्या कमतरतेमुळे, त्यामुळे लहान मुलांना कोवळ्या सूर्यप्रकाशात ठेवणं गरजेचं राहतं. आणि कारण की ते जे एकमेव व्हिटॅमिन डी आहे हे शरीरात निर्माण होऊ शकत नाही, याचा स्रोतच बाहेरचा आहे, त्यामुळे याला बाहेरूनच आपल्याला ॲब्झॉर्ब करावं लागतं. बघा अशा प्रकारे आपण ह्या ठिकाणी टोटल 30 प्रश्न घेतलेले आहे आणि 30 प्रश्नाचं जे सोल्युशन आहे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. पहिल्या प्रश्नापासून तर 30 प्रश्नापर्यंत कोणतं पण व्हिटॅमिन असू द्या त्याचं शास्त्रीय नावसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि कसा वाटला व्हिडिओ त्याबद्दल मला तुमची प्रतिक्रिया जी कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर चला नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल.